जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार. आज आपण कन्नड भागातील शिवराई या गावामध्ये अनंत रोपवाटिका ज्ञानेश्वर भू कदम यांच्याकडे आलो आहे. मुळात आपण स्वतःसाठी शेवगा कलम लागवड 1 एकर करायची म्हणून यांच्याकडे शेवगा रोप आणायला आलो होतो. आमचे 2-4 वर्षापासून संबंध आहे, दोस्तान आहे. आज प्रत्यक्ष त्यांना भेट दिली. त्यांच्याकडे अत्यंत दर्जेदार क्वालिटीचे रोप भेटतात. या ठिकाणी त्यांचं 10 गुंठ्याचं पॉली हाऊस आहे आणि सोबतच शेडनेट सुद्धा आहे 20 गुंठ्याचं. या ठिकाणी त्यांनी असा बेडला एकदम स्लोप देऊन दोन्ही प्रकारचे आपल्याला बेड दिसेल. या ठिकाणी त्याला स्लोप जास्त आहे आणि एका ठिकाणी सरळ जमिनीवरती घेतलेला आहे. त्यांच्या दोन्ही बेडमधला फरक हाच आहे, याच्यामध्ये जे रोप घेतला जातो स्लोप देऊन बेड तयार करून, तर याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव कमी असतो, व्हायरस सुद्धा कमी असतं आणि रोपांची क्वालिटी सुद्धा चांगली असते. तर ज्या ठिकाणी सपाट जमिनीवरती घेतलं जातं, तर दोन्ही रोपांची क्वालिटीसाठी त्यांनी दोन्ही पद्धत या ठिकाणी शेतकऱ्यांना लावत आहे. बाकीच्या शेजारच्या शेडनेटमध्ये आपल्याला पूर्ण बेडवरतीच रोपांची कलम आहे. तर अत्यंत दर्जेदार क्वालिटीचे आणि जे नॅचरली पद्धतीनं पिकाला पाहिजे त्या वातावरणामध्ये ते रोप तयार करून देतात. मुळात जसं आपण म्हणतो की गावखेड्यातला मुलगा चटणी भाकर खाऊन पैलवान होतो, त्या पद्धतीनं शेडनेटमधील रोप जर आपण शेतामध्ये नेलं तर त्याला त्या ठिकाणी सेटल व्हायला जो टाइम लागतो, तर ते त्या क्वालिटीचं हे रोप देतात की जे लगेच आपल्याला सेट झालं पाहिजेत किंवा त्या वातावरणामध्ये त्याच्यावर जो काय वातावरणाचा स्ट्रेस तयार होऊन रोपांची मर होती, तर ते रोपांची मर होणार नाही. असे अतिशय दर्जेदार क्वालिटीचं रोप ज्ञानेश्वर भू देत आहे. जर शेतकऱ्यांना रोप हवा असेल तर अनंत रोपवाटिका शिवराई या ठिकाणी त्यांच्याकडे सध्या हिवाळ्यातील जे वाण आहेत की उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपण जे घेऊ शकतो. सध्याच्या घडीला गौरी नावाचं रोप त्यांनी तयार केलेलं आहे की जे पिशोर भागामधून एक्सपोर्टला त्या मिरचीची विक्री होते. तर ज्या कोणाला आपल्या भोकरदन या तालुक्यातील किंवा जाफराबाद तालुक्यात मिरचीची नवीन लागवड करायची आहे, तर गौरी नावाचं सध्याच्या घडीला एक्सपोर्टसाठी चालणारं रोप आहे आणि त्यांच्याकडे त्याविषयी रोपही असून इतर फ्युचर जी प्लॅनिंग असते मिरचीची ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांगितली. तर ज्यांना कोणा हवा असेल तर आपण त्यांचा नंबरही देणार आहे, तर कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर आणि लाईक करा.